वेलकम टू मराठा विद्याप्रसारक समाज अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर नाशिक। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण प्रणालीत आज आपण स्टँडर्ड थर्ड EVSचे काही चॅप्टर नंबर 13चा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी या ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी आमचे कायमच प्रेरणास्थान असलेले आमच्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई वसंतराव पवार मॅडम यांची आम्हाला नेहमीच प्रेरणा असते। तसेच आमच्या माननीय मुख्याध्यापिका व आमच्या प्रमुख मार्गदर्शक श्रीमती गायकवाड मॅडम यांच्या प्रेरणेने मी हा व्हिडिओ बनवत आहे। चला तर मग बघूया चॅप्टर नंबर 13 अवर डाएट। आता अवर डाएट म्हणजे काय, तर आपला आहार कसा असावा, आपण तो कसा घेतला पाहिजे आणि आपल्या आहाराविषयी काही चांगल्या सवयी असतील आणि आहार कमी जास्ती का होतो या संदर्भात आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे। चला तर मग बघूया अवर डाएट। सुरुवातीला काय दिलं बघू, ॲट राजूज हाऊस। राजूच्या घरी काहीतरी एक क्रिया घडते ती आपल्याला व्यवस्थित बघायची। काय होते बघूया। राजूचे वडील काय म्हणतात बघा, कम ऑन लेट्स हॅव आवर डिनर बट वेअर्स राजू, ही ऑलवेज द फर्स्ट टू कम फॉर अ मील। राजूचे वडील म्हणतात की रोज राजू सुरुवातीलाच येतो जेवायला, पण आज का दिसत नाही। मग आई काय म्हणते बघा, ही इज रनिंग टेम्परेचर, त्याला कधी थोडा ताप आला आहे। आय गेव हिम सॉफ्ट दही भात अ लिटल व्हाईल ॲगो ही जस्ट फॉलन अस्लीप, मी त्याला थोडासा मऊ दही भात दिला आहे, आता तो थोडासा झोपला आहे। मग फादर काय म्हणतात बघा, लेट हिम रेस्ट, ठीक आहे त्याला आराम करू द्या, शेल वी स्टार्ट देन, आता आपण जेवण करू। ताई म्हणते यस राईट अवे, टुडे वी प्ले अ लंगडी मॅच इन द स्कूल, आय एम सो हंग्री। आता राजूची जी काही ताई आहे ती काय म्हणते, चला पटकन जेवूया, मला खूप भूक लागली, कारण आम्ही शाळेत लंगडी मॅच खेळलो आहोत। मदर म्हणते कम 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 ॲट वन्स। ताई ओ ममा व्हाय हॅव यू मेड कॅबेज, यू नो आय डोंट लाईक इट, आय डोंट वॉन्ट इट। आई म्हणते चला चला जेवायला बसू, पण ताई काय म्हणते लगेच, काय अगं आई तू ही कोबीची भाजी का बनवली, मला तर आवडत नाही, मला नाही आवडत ती, असे ती म्हणायला लागली। मग आई म्हणते बघा, दॅट्स नॉट द वे टू स्पीक, ही काही बोलण्याची पद्धत आहे का बरं, असं नाही बोलायचं बेटा। यू वॉन्ट टू बी हेल्दी डोंट यू, देन यू हॅव टू ईट ऑल काइंड्स ऑफ फूड प्रिपरेशन्स अँड नथिंग शुड बी लेफ्ट ओव्हर इन युअर प्लेट। तुमच्या ताटात जे काही अन्न वाढलं आहे घरी तयार केलेलं ते सर्व तुम्ही खायचं आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही त्या ताटामध्ये काही उष्ट अन्नसुद्धा उरवायचं नाही। हे तुम्हाला शाळेतसुद्धा सांगतात, शेजार चित्रात बघा, तर काही आई असेल किंवा तुमचे टीचर्स असतील ते तुम्हाला सांगतात आहार कसा घेतला पाहिजे। त्याचबरोबर आपण अन्न वाया घालू नये या संदर्भात आपल्याला शाळेत घरी या सगळ्या गोष्टी सांगत असतात। नंतर काय होतं बघा, ताई म्हणते राईट अवर टीचर ऑल्सो टेल्स अस दॅट आय वॉजंट गोइंग टू वेस्ट एनिथिंग, आमच्या टीचरसुद्धा सांगतात की असं अन्न वाया घालवायचं नाही। मग फादर काय म्हणतात, दॅट्स माय गुड गर्ल, माझी हुशार लेक आहे बुवा। ताई म्हणते व्हॉट्स दिस डॅड यू टूक ओनली वन भाकरी। ताई म्हणते काय काय पप्पा तुम्ही फक्त एकच भाकर घेतली, दॅट कांट बी इनफ फॉर यू, तुम्हाला ती पुरेसे आहे का। मग ग्रँडपा म्हणतात ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे। मग ग्रँडपा म्हणजे त्या ताईचे वडिलांचे वडील, ग्रँडपा आजोबा काय म्हणतात, त्याचं एकाच जागी बसून काम असतं, तो कसं काय जास्त खाणार आहे, अशी ही जेवणाच्या वेळी सगळी ही त्यांची चर्चा। That doesn't make anyone hungry. We used to be physical labor all day. We ate at least 4 bhakris at every meal. But now I have grown old. I don't feel hungry as I used to. Grandma, me too. Mother, yes. You eat so little now. Here, ma, I have soaked half a bhakri in a milk for you. मग त्यांचं थोडंसं जुन्या गोष्टींवर चर्चा चालू होती। आजोबा म्हणायचे मी त्यावेळेस तरुण होतो, त्यावेळेस मी खूप काम करायचो, त्यावेळेस मी एका वेळी 4-4 भाकरी खाऊन जायचो, पण आता माझं वय झालं म्हणून मला ते काही जेवण एवढं जात नाही। मग आजीसुद्धा तेच म्हणे की माझंसुद्धा तीच परिस्थिती आहे। मग आईसुद्धा म्हणते की हो बरोबर ना, आईंचं जेवण खूप कमी झालं आहे, मी आता आईंना सोक म्हणजे काय भिजवलेलं दूध आणि भाकरी यांचा काला मोडून त्या आजींना देतात। अशी छोटीशी त्यांच्या घरातली कहाणी। आता याच्यावरचे डिफिकल्ट वर्ड्स आपण बघूया। पहिला आहे टेम्परेचर,
टेम्परेचर म्हणजे ताप. आता आपण सगळेजण याच्यातनं जातोच आहोत की टेम्परेचर हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानात येतो. तर टेम्परेचर म्हणजे काय, मग त्याचा अर्थ ताप होतो. त्यानंतर प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, तर तयारी. तिसरा डिफिकल्ट वर्ड आहे लेबर. लेबर म्हणजे काय, श्रम. आणि चौथा आहे सोक, SOAKED. सोक्ड म्हणजे काय, भिजलेले. आता ह्या फर्स्ट पार्टवरची आपण थोडीशी एक्झरसाइज बघूया. एक्झरसाइजमध्ये काय विचारलं बघा. पहिलाच प्रश्न आहे ओरल क्वेश्चन, तोंडी प्रश्न आहेत, तुम्हाला ते सांगायचे आहेत. पहिला प्रश्न काय बघा. वाय डिड मदर गिव्ह राजू सॉफ्ट दही भात. आईने राजूला सॉफ्ट दही भात का दिला असेल बरं, सांगा बरं तुम्ही. यस, व्हेरी गुड. कारण राजूला काय झाला होता, थोडासा ताप आलेला होता. त्याला दही भात दिल्यामुळे थोडासा आराम वाटेल असं त्या आईला वाटलं आणि म्हणून आईने काय केलं, त्याला तो सॉफ्ट दही भात दिला आणि राजू थोडासा झोपला. पुढचा प्रश्न बघूया. व्हाय वॉज ताई सो हंग्री. ती ताई एवढी भूक का लागली होती, सांगा बरं. येस, व्हेरी गुड. कारण ताई शाळेत लंगडी मॅच खेळली होती म्हणून तिला ती खूप भूक लागली होती. पुढे वाय इज वन भाकरी इनफ फॉर फादर. त्या राजूच्या वडिलांना एकच भाकरी पुरेशी का होती बरं, सांगा. बरोबर, आजोबांचं वाक्य तुम्हाला आठवलं. आजोबा बोलले होते की त्यांचं एका जागी बसून काम असतं म्हणून त्यांना एक भाकरी पुरेसे आहे. आणि शेवटचा आहे वाय डू ग्रँडपा अँड ग्रँडमा ईट ओनली अ लिटल. आजोबा आणि आजी थोडंसंच अन्न का खातात. व्हेरी गुड, बरोबर सांगितलं. तर त्यांचं आता वय झालेलं आहे म्हणून त्यांचा आहारसुद्धा कसा झाला आहे, हा कमी झाला आहे. तर आपण ह्या फर्स्ट पार्टला आज या ठिकाणी थांबूया. सेकंड पार्टमध्ये या भागाचा आपण अभ्यास करूया. थँक्यू.